सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमोबुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम। आपल्या या संग्राम बुद्धिस्ट चॅनल वर सर्वांचे सुस्वागत। बंधू भगिनींनो, आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। व्हिडिओचा विषय आहे गुरु वो होता है जो विद्या का दान देता है, विद्या का व्यापार नहीं करता। 45 वर्ष भगवंतांनी मानवाच्या हितासाठी कल्याणासाठी पायी प्रवास करून उपदेश केला आहे। आणि भगवान बुद्धांनी 45 वर्ष जो काही धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आहे, तो त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये सम्यक संबोधी प्राप्तीनंतर जवळजवळ 82,000 शब्दांचा उपदेश केला आहे, असा उल्लेख आपल्याला त्रिपिटकात सापडतो, म्हणजे सुत्त पिटकात सापडतो। साधुकार करा, साधू साधू साधू। तर भगवान बुद्धांनी जो काही उपदेश केला आहे 82,000 सुत्तामध्ये केला आहे, आणि उपदेश 84,000 सुत्तांचा उल्लेख आपल्याला सापडतो। मग उरलेले जे काही 2,000 सुत्त आहेत ते भगवान बुद्धांच्या काळात जे काही अनंत होते, त्या अनंताने देखील उपदेश दिलेले, जे मानवाच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी, असे 84,000 सुत्तांचा जो काही संग्रह आहे तो आपल्याला बौद्ध साहित्यातील जे अफाटाचं साहित्य पसरलेले आहे, आणि त्यामध्ये अग्रणी असलेलं साहित्य जे ज्याला त्रिपिटक म्हटलं जातं, त्या त्रिपिटकामध्ये जो काही सुत्त पिटक आहे, त्या सुत्त पिटकात आपल्याला त्याचा उपदेश सापडतो। या ठिकाणी जेव्हा भगवंतांचं महापरिनिर्वाण झालं, महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या संघाचा एक सुभद्र नावाचा एक ज्येष्ठ भिक्खू होता। त्या भिक्खूला जशी वार्ता कळाली की भगवंताचं महापरिनिर्वाण झाले, तर त्यांनी अंगावरचं चिवळ काढून फेकलं, आणि इतर भिक्खूंना त्यांनी सांगितलं की तुम्ही शोक करू नका, कारण की आपल्यावरचा जो काही शास्त्र होता तो आता आपल्याला निघून गेला आहे, आणि त्यांनी बरेचसे असे काही आपल्यावर नियम घातलेले होते, आणि त्यामुळे आपलं जीवन देखील असह्य झालं होतं। म्हणून आता आपण ते सोडून द्या, आपण आता मुक्त झालोय, मत औसो शोक करो, असं तो त्या ठिकाणी म्हणतो। आणि ही गोष्ट जो काही महाकश्यप असतात अनंत, ते ऐकताना त्यांना अतिशय वाईट वाटतं की ज्या महामानवाने मानवाच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी धर्म सांगितला, त्यांच्या संघाचा एक ज्येष्ठ भिक्खू असे वार्ता करतोय, आणि कुठेतरी त्याला वाटतं की याच्यावर काहीतरी पायबंद घातला पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी महाकश्यपाने भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच, म्हणजे आषाढ पौर्णिमेला त्या ठिकाणी पहिली धम्मसंगती भरवली, आणि त्या धम्मसंगतीमध्ये 500 आराधकांना आमंत्रित करून ही संगती या ठिकाणी अजातशत्रूने आयोजित केली होती। आणि ती संगतीमध्ये जे काही 500 आनंद होते, त्यांना भगवंताचा जी काही ज्ञानप्राप्ती झाली होती त्याच्यातनं त्यांना लाभ झालेला होता, ते आनंद त्या संगतीमध्ये सामील झाले। आणि विनय जो काही आनंद होता तो म्हणजे उपाली यांनी या ठिकाणी भिक्खू संघाचा जो काही एक संविधान आहे, जसं आपला भारताचं संविधान आहे, त्या संविधानानुसार आज या देशाचा कारभार चाललाय, तसं भगवंतांनी भिक्खूसाठी विनय सांगितलेला होता, आणि त्या संपूर्ण विनयाचं या ठिकाणी तंतोतंत पालन करणारा विनयचार्य म्हणजे उपाली भक्ती होते। आणि त्यांनी त्या ठिकाणी भगवंतांनी जेवढे नियम घालून दिले होते भिक्खू संघाला, ते सर्व त्यांचे मुखगत होते, आणि त्या ठिकाणी ते विनय पीठक रचण्यात आलं, म्हणजे रचण्यात आलं म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी त्याचं संगायन झालं। आणि त्या 500 आराधकांनी खात्री केल्यानंतर ते सर्व त्या ठिकाणी सूत्रबद्ध करण्यात आलं। यानंतर जे काही भगवंतांनी उपदेश केले, सुप्त केले, सुप्ताच्या रूपाने ते आनंद जो होता भगवंताचा शिष्य, त्यांनी या ठिकाणी ते मानले, आणि ते 82,000 भगवंताच्या मुखातून निघालेले, आणि 2,000 इतर आराधकांच्या मुखातून निघालेले, असे 84,000 सुप्तांचं त्या ठिकाणी संगायन करण्यात आलं। तर आनंदात हे का भाऊ होते, तर आपण जेव्हा साहित्य वाचतो बुद्ध साहित्य, तेवढं आपल्या लक्षात येतं की भगवंतांकडून आनंदी खास अशी मागणी करून घेतलेली होती, मान्यता प्राप्त करून घेतली होती। म्हणजे सांगितलं की भगवंत तुम्ही जिथे जिथे जाणार तिथे तिथे मी येईल, कारण की भगवंतांनी जो काही उपदेश केलाय
तो राजा असेल, त्याचा प्रधान असेल, कोणी श्रेष्ठी असं म्हणजे व्यापारी असेल, कोणी उपासक असेल, उपासिका असेल, गरीबातला गरीब असेल, श्रीमंतातला श्रीमंत असेल, एवढंच काय तर नगरवधू जरी असले तरी तिला देखील भगवंतांनी उपदेश केला आहे. आणि जिथे तिथे भगवंत जा, भगवंतांना जिथे तिथे आमंत्रित करण्यात येत असेल त्या त्या ठिकाणी आनंद हा सोबत असेल आणि भगवंतांनी केलेला उपदेश तो ग्रहण करत असेल. म्हणजे त्यावेळेला आज सारखं आता असं पेन, वही, मोबाईल, लॅपटॉप वगैरे जे काही आपण रेकॉर्ड करू शकतो किंवा लिखाण करू शकतो त्यावेळेला तसं साधन नव्हतं. म्हणून आनंदाच्या ते 82,000 सुक्तांनी उपलब्ध होते. आणि कधी जर आनंद भगवंताच्या सोबत जाऊ शकले नाही किंवा काही कारणास्तव तिथे नसेल उपलब्ध तर त्यांनी भगवंतांना विनंती केली होती की भगवंत तुम्ही उपदेश करून आल्यानंतर तुम्ही तो उपदेश मला त्या ठिकाणी कथन करावा की तुम्ही त्या उपासकाला असेल किंवा राजाला असेल किंवा श्रेष्ठीला असेल जो काही आपण उपदेश केला असेल तुम्हाला येऊन कथन करावा. आणि अशा रीतीने भगवंतांचे जे काही उपदेश होते आनंदाचे उपलब्ध होते आणि ते 82,000 सुद्धा भगवंताचे या ठिकाणी दुसरी संगती बनली. त्याच्यात पुन्हा संगायन करण्यात आलं, तिसरी संगती झाली. आणि ज्यावेळेला श्रीलंकेचा राजा होता, राजा वट्टगामिनी अभयपुत्र, त्यांच्या काळामध्ये हे जे काही त्रिपिटक होतं ते लिपिबद्ध करण्यात आलं. आणि आजही त्या संगायनामध्ये लिपिबद्ध केलेलं त्रिपिटक जसं तसं थेरवादी भिक्खूंकडे अर्थात श्रीलंकेमध्ये आपल्याला सुरक्षित आहे असं आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतं, माहिती मिळते. आणि भगवंताच्या मुखातून निघालेलं सूत्र आज देखील शब्द न शब्द तुम्हाला श्रीलंकेत त्या ठिकाणी अगदी सुरक्षित या ठिकाणी उपलब्ध मिळतील. अशी जी भगवंताची वाणी. बरं त्या काळामध्ये भगवंतांनी उपदेश केला त्यावेळेला तारीख, वार, काळ याचा उल्लेख आपल्याला सापडत नाही. तर त्यावेळेला जो काही आनंदाने उपदेश संग्रहण केलेलं आहे तर तिथे असं उल्लेख सापडतो की एवमे सुतम म्हणजे एकेकाळी भगवंतांनी असं या ठिकाणी असं त्याचा उल्लेख सापडतो. आणि मग मूळ प्रवचना किंवा मूळ सूत्राला सुरुवात होत असते. तर असं हे महामंगल सूत्र शुद्ध बरे भरपूर आहे, 82,000 बोललो मी. त्याच्यातले बरेचसे सूत्र आपल्याला या ठिकाणी आपण विधी गाथेमध्ये म्हणत असतो. त्याच क्रमातलं महामंगल सूत्र या ठिकाणी आहे. आणि इथून माझ्या विषयाला मी सुरुवात करतोय. 38 मंगल परिधान म्हणजे भगवंतांनी मानवाच्या हितासाठी सुखासाठी 38 मंगल या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ते 38 मंगल जवळपास सर्वांचं पाठ आहे, सर्वांचा या ठिकाणी अभ्यास आहे. नवीन काही मी या ठिकाणी सांगत नाही, परंतु त्याला काहीतरी पुष्टी देण्यासाठी काही या ठिकाणी मी उदाहरण देखील देणार आहे म्हणजे जेणेकरून विषयाला आणखी बरकती येईल. तर या ठिकाणी सुरुवात अशी होती की एवढे सुद्धा एकम समय भगवा सावंती या विहरती चैतवने अनंत पितकसे आरामे अथको अन्नतरा देवता अभिगंताय रंतिया अभिगंतवता केवल कल्प चैतवन उवासितवा येन भगवा तेन उपसंकमित्वा भगवंत गाथाय अजवासी. हा प्रागिंद झाला. याचा मराठीचं विश्लेषण असं आहे की एके समय भगवंत चैतवनात विहार करीत असताना रात्र संपत आलेली होती आणि दिवसाला कुठेतरी पहाट होण्याचा जो काळ होता आणि एक देवता असा उल्लेख केलाय जिथं आपण सत्पुरुष बोलूया. तो सत्पुरुष त्या भगवंताच्या शेजारी आला तरी भगवंतांना वंदन केलं आणि एका बाजूला उभं राहून तो भगवंतांना त्यांनी प्रश्न केला की भगवंत पालीमध्ये बोलला की बहुदेवा मनुष्याच्या मंगलाने अचिंतयू अक्कल खमार संतान भूमी मंगल उत्तम. तो सत्पुरुष म्हणतो की भगवंत पुष्कळ असे मनुष्य या ठिकाणी जाणू इच्छितात की मानवाचा हित किंवा मंगल कशात आहे. तर भगवंत तुम्ही आम्हाला या ठिकाणी उपदेश करावा, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. कारण की पुष्कळशे असे सत्पुरुष हे अभिलाषा बाळगतात की आम्हाला मानवाच्या हिताचं सुखाचं मंगल कशात आहे तर आपण मार्गदर्शन करावं अशा प्रकारे तो प्रश्न करतो. आणि त्यावेळेला भगवंतांनी जो काही पाली भाषेतच ते विवेचन आहे आणि भगवंत म्हणतात की असेवनाचं बालानं पंडितानच सेवना पूजाचं पूजनीयानं येतं मंगल उत्तम. भगवंत काय म्हणतात की माणसाचं मंगल कशात आहे तर पहिलं मंगल सांगतात भगवंत की असेवनाचं बालानं म्हणजे जे बाल म्हणजे काय बालबुद्धीचे किंवा बालिश. बालीतला शब्द त्याला बाल म्हटलेलं आहे.
जे बालवृत्तीचे, जे बालिश वृत्तीचे किंवा मूर्खे त्यांच्या संगतीत सत्पुरुषाने सन्मानवाने कधी राहू नये. आम्ही आपण पाहतो लहान मुलं असतात, आई वडील काळजी करतात की तो कुठल्या मुलांमध्ये राहतोय, कुठल्या मुलांसोबत तो खेळतोय किंवा त्याचे वर्गमित्र कोण, आणि आई वडील त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. जर तो एखाद्या तुकार आणि उन्हाळ्या करणाऱ्या मुलासोबत राहिला तर आई वडिलांना विशेष काळजी वाटते की मुलाचं भविष्य खराब होऊ शकतं. आणि या ठिकाणी थोडे आधी आपण देखील जाणतो की ज्याला धम्माने विनयाचं जर त्याला अभ्यासात नसेल, ज्याची गती ही गोलखंडाने होत असते, अशा व्यक्तीकडून काय चांगल्या गोष्टीची आपण अपेक्षा करू शकतो. तर या ठिकाणी भगवंत म्हणतात की अशा मूर्ख माणसाच्या सोबतीत कधी सहवासात राहू नये. हे पहिलं मंगल या ठिकाणी भगवंत सांगतात. मग भगवंत म्हणतात की कोणासोबत राहायचं, तर पंडितांचं सेवन. जे पंडित आहे, पंडित म्हणजे ज्याचा नाव पंडित आहे तो पंडित नाही बरं का, म्हणजे जो पंडित म्हणजे जो विद्वान आहे, ज्याला या ठिकाणी धम्म काय असतो, चांगलं वागणं काय असतं, चांगलं बोलणं काय असतं याची ज्याला जाण आहे, अशा विद्वान व्यक्तीच्या सोबत जर तुम्ही राहिलं तर विद्वानाच्या सोबतीत राहिल्याने तुमची देखील या ठिकाणी प्रगती होईल आणि तुमचं त्या ठिकाणी मंगळ होईल. तर भगवंत म्हणतात की असेवनाचं या ठिकाणी जे काही अनावश्यक अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही कधी आत्मसात केल्या नाही पाहिजे. आणि ज्या काही पूजनीय व्यक्ती आहेत या ठिकाणी आम्ही बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना सुरुवातीला वंदन केलं. बुद्ध या नात्याने आमच्यासाठी वंदनीय काय आहे, आमच्यासाठी तीन रत्न वंदनीय आहे. म्हणजे भगवंत म्हणतात की या विश्वामध्ये अनंत असे रत्न आहेत, परंतु बुद्ध रत्न, धम्म रत्न आणि संघ रत्न हे अतिशय पूजनीय आणि पवित्र आहेत. त्यासोबतच बोधिसत्व, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी वंदनीय आहे, पूजनीय आहे. आमच्यातले बरेचसे लोक बाबासाहेबांनी दिलेल्या 22 पत्राचं पालन करत नाही, भगवंतांनी दिलेल्या संदर्भाचं अनुकरण करत नाही. एवढं चांगलं सुंदर असं धर्म दिलं असताना सुद्धा जे पूजनीय नाही त्यांच्यामुळे आमचा उद्धार झालेला नाही. अशा अपूजनीय वस्तूंचा, व्यक्तींचा आणि घटकांचा बरेचसे लोक या ठिकाणी पूजन करतात. भगवंत म्हणतात की त्याच्यात तुमचं हित नाही. आजही आम्ही पाहतो बरेचसे लोक या ठिकाणी 22 प्रतिज्ञा पाळतो, आम्ही बाबासाहेबांना मानतो, बुद्धांना मानतो, लग्न निकराने बौद्ध पद्धतीने करतो, परंतु ते कुठेतरी ज्यांना आम्ही नाकारलेले त्या दिशेला जाताना आपल्याला दिसतात. असं कोणी म्हणताना दिसत नाही की बाबा तुमच्यामुळे झालो आम्ही मोठे, मग का फिरू दगड मोठे, असं म्हणताना लोक दिसत नाही. ते ज्या वेळेला बुद्ध असतात तेव्हा बुद्ध असतात आणि घरी गेल्यावर पुन्हा बेशुद्ध होतात. तर या ठिकाणी भगवंत की जे पूजनीय आहे त्यांची तुम्ही या ठिकाणी पूजन केलं पाहिजे. पुढे या ठिकाणी भगवंत म्हणतात की अंतसंभापनादीचं एक मंगल उत्तम पतिरूप देश वासेचं, म्हणजे तुमचा जो काही निवास आहे तुम्ही अशा ठिकाणी निवास केला पाहिजे जिथे आजूबाजूला तुमच्यासाठी पोषक असं वातावरण असेल. बघा कुटुंब या नात्याने आम्ही ज्या ठिकाणी राहतो कोणी व्यक्ती बघा, तो सध्या असतो, जो जाणकार असतो, तो पाहतो की आपण ज्या ठिकाणी राहतोय ती वास्तू आपली कशी आहे, आजूबाजूला जे काही राहणारे लोक असतील, तिथली परिस्थिती असेल, तिथलं वातावरण असेल ते कशा पद्धतीचं आहे. तर त्या ठिकाणी दारूचे आटे असतील, जुगार खेळणारी मुलं असतील किंवा वारंवार भांडण्याकरता होत असणारी परिस्थिती असेल, तर अशा ठिकाणी जर आपण कुटुंब वास्तव्य करत असेल तर निश्चितच आई वडिलांना काळजी वाटते की उद्या आमचे मुलं त्या वातावरणात, त्या कुटुंबात गेले, त्या मुलांमध्ये गेले, त्या वातावरण सगळं संमिश्र झाले तर आमच्या कुटुंबाचं देखील या ठिकाणी हानी होईल. म्हणून भगवंत म्हणतात की तुमचा जो काही निवास आहे तो अशा ठिकाणी असला पाहिजे की ज्या ठिकाणी अशा ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात त्या ठिकाणी होता कामा नये. आणि या ठिकाणी राहत असताना आम्ही चांगल्या गोष्टी संपादन केल्या पाहिजे. आज आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सुंदर असं विहार आहे आणि विहार असताना आम्ही अनुकूल स्थळी वास करत असताना विहार देखील केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी धर्माचा उपदेश असतील, प्रवचन असतील, कोणी बाहेरचा वक्ता आला असेल, त्या ठिकाणी जर कधी धर्माचर्चा होत असेल तर निश्चित आपण केलं पाहिजे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. म्हणजे चांगल्या गोष्टी आपण संपादन केल्या पाहिजे.
वाईट जे असतं ते वाईट संपादन करण्याची गरज नसते. बघा आपण पाहतो की लहान मुलांना एखादं गाणं असेल, पिक्चरचं गाणं असेल, एखादं लोकगीत असेल ते सहज बोलतात. भरपूर विधी गाताना मुलं लावली तर शहाण्या माणसांना देखील ते पाठांतर होते. विधीमध्ये आपण देखील पाहतो की 30 मनाला लावलं तर पहिली गातात दुसऱ्या मध्ये दुसरी तिसऱ्याला तिसरी चौथ्याला पाचव्या शेवटीच्या वेळी पहिली निघत. अशा पद्धतीचं या ठिकाणी चुकीचं अनुकरण देखील केलं जातं. तर भगवंत म्हणतात की या ठिकाणी चांगल्या गोष्टी आपण संपादन केल्या पाहिजे, स्वतःला सन्मानाला तुम्ही आरोग्य केलं पाहिजे असं भगवंत म्हणतात. पुढे भगवंत म्हणतात की बहु सच्चेच सिपच्च विनयाचं सुसंगीता सुभाषिताचे या वाचा एकदम मंगल उत्तम. भगवंत काय म्हणतात की आपल्या अंगी बहुसुतपणा असला पाहिजे. असं असतं आज आपण जर आजच्या पर्यंत बघायला गेलो तर नोकऱ्या ह्या हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत. आणि जर नोकरीच्या आशेवर जर राहिलो तर वय निघून जातं आणि आई वडिलांना काळजी वाटते की मुलाचं लग्न करावं, याची नोकरीची वाट पाहावी. तर अशा वेळेला काय होतं, मुलाचं लग्न होते, मुलीच्या लग्नाला देखील उशीर होत असतो. आणि त्या मुलाचं उशीर लग्न झाल्यामुळे तो या ठिकाणी मला चांगली नोकरी मिळेल किंवा चांगला जॉब मिळेल किंवा ते लग्न मिळेल असा हट्ट धरल्यामुळे हळूहळू त्याचं वय देखील होत जातं. आणि या ठिकाणी काय होत असतं, तो दुसरी काही कला आत्मसात करत नाही, तो त्याच्या शिक्षणाच्या भरोशावर बसला असतो. आणि आता पाहतो की बरीचशी स्पर्धा वाढलेली आणि स्पर्धेमुळे तो नोकरीच्या आशेवर असतो आणि एका जागेसाठी 1000 विद्यार्थी त्या ठिकाणी असतात आणि एकाचा नंबर लागतो 990 नंबर परत यावा. मग या ठिकाणी भगवंताचा जो उद्देश करतो तो आजच्या वेळेला आपण असा धरूया की तुमच्या अंगाई जर कधी चांगले कला असेल, समजा तुम्ही जर कधी ग्रॅज्युएट असाल, म्हणून तुम्हाला जर कधी इलेक्ट्रिकची तुम्हाला जाण असेल, तुम्ही जर कधी प्लंबरची तुम्हाला काहीतरी जाणीव असेल, तुम्ही कलर काम करत असाल, सुधार काम करत असाल, तर नोकरी लागेल तेव्हा लागेल. परंतु ती जर तुम्ही ती कला आत्मसात केली तर निश्चितचपणे नोकरी लागेल तोपर्यंत तुम्ही त्या कलेच्या जीवावर तुम्ही तुमचं प्रपंच देखील चालू शकता. भगवंत म्हणतात की तुमच्या अंगी बहुश्रुतपणा असला पाहिजे, तुम्ही कला देखील संपादन केली पाहिजे. कारण की कलेवर मनुष्य हा कधीच उपाशी करत नाही. समजा एखादा कधी मेकॅनिकल असला, त्याला जर कधी तर वेळ काम नसेल तर तो आपला पूर्ण पैसा आवडून तो कुठेही गेला, ग्रामीण भागात जरी गेला, त्याला जरी छोटासा घरात देखील व्यवसाय सुरू केला तर काही ना काही त्याच्या त्या ठिकाणी मोलमजुरी येत असते. म्हणजे भगवंत म्हणतात की तुमची अंगी कला पाहिजे, म्हणजे तुम्ही संकटात सापडत नाही, म्हणजे ते तुमचं उत्तम मंगल आहे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. पुढे भगवंत म्हणतात की माता पितृ ध्यान उत्तर धारस संग हो अना मुलाची कमलता एकदम मंगल उत्तम. भगवंत म्हणतात की उत्तम मंगल याच्यात तुम्ही आई वडिलांची सेवा केली पाहिजे. अतिशय महत्वाचा विषय, या जगातला कुठलाही व्यक्ती असेल किंवा प्राणी असेल तो आई वडिलांशिवाय या सृष्टीमध्ये जन्माला मिळू शकत नाही. मनुष्य या नात्याने आम्हाला चांगली जाण आहे, इतर प्राण्यांना आपण सोडून देऊया, आपण मनुष्य प्राणी जरी असलो तरी आपल्याला जाण आहे. आणि की कोणताही मनुष्य आई वडिलांशिवाय या सृष्टीत येऊ शकत नाही. आज आपण पाहतो समाजामध्ये बरेचसे मुलं असतात, सर्वसाधारण नव्हे तर श्रीमंतांचे श्रीमंत देखील आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून देतात किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आता मागे उदाहरण पाहिलं होतं मी व्हॉट्सअपला की त्या माणसाचं वयस्कर मनुष्य होता, त्याचा मुलगा, त्याची मुलगी, त्याची सुनबाई, मुलगी इथं फ्रान्सला होते आणि मुलगा आणि सुनबाई ही अमेरिकेला होती. तसा म्हातारा होता, तो देखील मोठा उद्यावर होता आणि त्याचं स्वप्न होतं की माझे मुलं शिकून परदेशात गेली पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते मुलं शिकले आणि परदेशात ते सेटल देखील झाले. झालं काय, म्हाताऱ्याचा वय होत गेलं, मग तिथे त्याला घेऊन जाऊ शकत नाही. मग त्यांनी काय केलं, एक नौकर घेतला त्याच्यावरती आणि तो नौकर त्याची देखभाल करायचा. ते त्या नौकराची पगार आणि त्या म्हाताऱ्या बाबाला मागण्याला जो काही खर्च असेल ते द्यायचे. काही काळ असा गेला, त्या बाबाचं वय होत गेलं आणि वय होत गेल्यानंतर मुलाबाळांनी देखील थोडं दुर्लक्ष करायला लागले. तो जो नोकर होता तो नोकरला देखील त्या ठिकाणी 2 महिन्यांनी पगार देते, 2 महिन्यांनी पैसे देईल, 6 महिन्यांनी देईल, असं करता करता वर्ष झालं. तो देखील त्या ठिकाणी त्याला प्रपंच होता आणि त्या बाबाची परवानगी घेतली तो निघून गेला.
तो म्हातारा व्यक्ती त्या ठिकाणी त्याची देखभाल कोणी करणारा नसल्यामुळे तो एक दिवशी मरण पावला. आजूबाजूला ते कळलं की म्हाताऱ्या बाबांची जे काही चाहूल लागत नाही. मी त्या ठिकाणी जेव्हा पाहिलं की तो म्हातारा बाबा मरून पडलेला होता. तिच्या मुलाला सुनबाईला मुलीला फोन केला. त्यांनी काय सांगितलं, आम्ही येऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचं तुम्ही करून टाका, आमची वाट पाहू नका. अशा पद्धतीचं उदाहरण व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला माहिती पडतं. म्हणून या ठिकाणी भगवंतांनी 8,000 वर्षापूर्वी सांगितले की माता पितृपट झालं फक्त दारस्थ संघ हो अनाथ मुलाच्या कमलता इथं मंगल उत्तम. भगवंतांनी त्या काळात सांगितलं की म्हातारे आईवडिलांची तुम्ही सेवा केली पाहिजे. जेव्हा आम्ही लहान असतो तेव्हा आई आमचं सर्व काही देखभाल करत असते आणि त्यावेळेला अमेरिकेत खूप काही सुंदर असतो. तर आईवडील जेव्हा म्हातारे होतात तेव्हा त्यांना देखील बालपणासारखं त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळत नाही. त्यांची स्मरणशक्ती देखील त्या ठिकाणी गेलेली असते. म्हणून त्या ठिकाणी म्हाताऱ्या आईवडिलांची देखभाल करणं अतिशय गरजेचं असतं. एक कविता आहे आईच्या विषयी, मी या उदाहरणामधून या ठिकाणी सांगतो. मला खूप आवडलेली की कर्म कसं असतं. मुलाने आईची सेवा केली, तिचा सांभाळ केला नाही, मग त्याचा कर्माचा फळ कसं मिळालं. भगवंत म्हणला की यदीचं ओपन ते बीज तातीचा हंते फल, म्हणजे जसं कर्म करा तसं तुम्हाला फळ मिळेल, असं भगवंतांचं या ठिकाणी पालीमध्ये. ही कविता मी व्हॉट्सअपला वाचली होती आणि ती संग्रहित करून ठेवली. कथा अशी आहे, म्हणजे त्या कवितेचं जो काही स्वरूप असं आहे, हे महिला आहे की आईला 2 मुलं आहे, नवरा करून केलेला आहे, काबाल कष्ट करून त्यांनी मुलासाठी मोठं घर बांधलेलं आहे आणि त्यांना वाटतं की मुलं आमचे सांभाळ करतील. नवरा करून केल्यामुळे विधवा स्त्री आपल्या मुलाचा सांभाळ करत असते. मुलाचं लग्न झालंय, एक दिवस त्यांच्यामध्ये भांडण होतं आणि तुम्ही कविता सुरू होते. कविता दर्शेतून ऐका म्हणजे तुमचे शब्द लक्षात येतील. 2 सख्खे भाऊ पक्के वैरी झाले. कशावरून? प्रॉपर्टीवरून. 2 सख्खे भाऊ पक्के वैरी झाले. बघता बघता ते आता वाटणीवर आले. 12 खणांचा वाटा 6 खणांची वाटणी केली. त्या दोघं भावांनी 6 खणांची वाटणी करून घेतली आणि काय केलं, दोघांच्या मागे भावकीची एक भिंत आली. दोघांमध्ये भावकीची एक भिंत आली. घराची एकही विधवा आईच्या वाट्याला नाही आली. विधवाला त्यांनी काही नाही दिलं. त्यांनी 12 खणांचा भगरी वाटून घेतला. आईचा त्यांनी विचार नाही केला. त्यांनी 12 खणांसमोरच तिच्यासाठी बांधली झोपडी. त्यांनी आईला घरात नाही घेतलं, तिच्यासाठी त्यांनी समोर झोपडी बांधली. म्हातारीला झोपडी बाहेर आहे. त्यांनी 12 खणांसमोरच तिच्यासाठी झोपडी तयार केली आणि कोणी जमीन जुमल्यांची झाली समान वाटणी. विषय राहिला फक्त विधवा आईला कोण देणार भाकर आणि चटणी. बघा त्यांनी भांडे फुले घरदार सर्व वाटून घेतलं. माझा त्यांना काय प्रश्न पडला की म्हातारीला चटणी भाकर कोण देईल, हा त्यांना प्रश्न पडला. आणि त्यांनी सल्ला दिला आपसात. त्यांनी काय सल्ला दिला की 8 दिवसांनी द्यायची ठरले एकेकाने आईसाठी भाकरी, पण भाकरीच्या बदल्यात तिने करायची त्यांच्या घरी चाकरी. किती हुशार ते. त्यांनी काय केलं की 8 दिवस माझ्याकडे राहील, 8 दिवस तुझ्याकडे राहील आणि जेव्हा ते 8 दिवस राहील तेव्हा त्यावेळेला भाकर आणि चटणी द्यायचं काम तुझं, परंतु म्हातारीने तिच्या बद्दल त्याच्या घरी काम करायचं. अशी त्यांनी आईच्या बरोबर त्यांनी बोली करून घेतली. ही एका हिंदू व्यक्तीने लिहिली असावी. तो पुढे म्हणतो की दिवाळी खाण्यासाठी तिला कोणी नवी साडी नाही दिली. दिवाळी पण तिला कोणी साडी नाही दिली. मग तिने 2 रुपयांची नवी चिंधी तयार केली. मुलांना तिची तयारी आली की आईला आपण साडी घेतली पाहिजे की दिवाळी आली. मग तिने काय करावं, तिच्याकडे जी साडी होती 2 साड्या तिची चिंधी त्याची तयार केली आणि तिला तोडून तिने ती साडी परिधान केली. भाकर तुकडे वाजून आईचे ओढ लागले हाल आणि दोघेही म्हणतात आमचा संपलाय 18व्या काळ. की तुम्ही धम्म कार्यात तत्पर असलं पाहिजे. आज आपण मामदादांची या ठिकाणी कविता आहे. भीमा तुझ्या मताचे जर का 5 लोक असते, तलवारीचे नया न्यारीचं लोक असते. आपण जरी संख्येने कमी असलो तरी आज आपण बुद्ध विचाराने या ठिकाणी महामंत्र सूक्त ग्रहण करीत आहोत. आणि या ठिकाणी भगवंतांनी 2,500 वर्षापूर्वी सांगितलंय
की जो धम्मकार्यात मग्न असतो त्याचं हे उत्तम मंगल होत असतं. आणि या ठिकाणी काहीतरी आपलं देखील मागच्या भावाचं काहीतरी कर्म असेल म्हणून आज आम्ही बोधिसत्वाने दिलेल्या मातृ संस्थेमध्ये आम्ही कार्य करीत आहोत. आज लोक रविवार आहे, कोणी झोपले असतील, कोणी बाहेर गेले असतील, हो कोणी आपापल्या दुनियेत असतील, परिवारात असतील, परंतु सर्व सांभाळून देखील आज आम्ही या धम्मदीप उद्यानामध्ये धर्मग्रहण करून घेण्याचा या ठिकाणी आम्ही कर्म करीत आहोत. बघा 2500 वर्षापूर्वी वर्षावासमध्ये असेच त्या ठिकाणी भगवंताचं प्रवचन होत असेल आणि भगवंताच्या प्रवचनाला तुमच्या आमच्या सारखे उपासक येऊन बसत असतील. आज 2500 वर्षानंतर आज आम्ही देखील या ठिकाणी भगवंताचा उद्देश या ठिकाणी ग्रहण करीत आहोत. तर हे आपलं देखील उत्तम मंगल आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. भगवंत म्हणतात की गौरव करणे, नम्रता बाळगणे, संतुष्ट राहणे, केलेल्या उपकार स्मरणे आणि योग्य वेळी धम्मश्रवण करणे उत्तम मंगल. काय म्हणतात भगवंत? गौरव करणे. एखाद्याने जर काही चांगलं कार्य केलं असेल तर त्याचा निश्चितच या ठिकाणी गौरव केला पाहिजे. आणि भारतीय बुद्ध महासभेची आपली परंपरा आहे. ज्यावेळेला महालयांना या ठिकाणी अध्यक्ष होते तर जे काही 10वीचे विद्यार्थी असतील, 12वीचे विद्यार्थी असतील किंवा आपण अजूनपर्यंत आपण ती परंपरा चालू ठेवली, वर्षावासांची काही आमच्या धम्म भगिनी असतील, उपासक असतील, उपोषण पालन करतात, बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथाचं पालन करतात, या ठिकाणी विहारामध्ये कीर्तन करतात किंवा प्रवचनाचं आयोजन करतात, त्यांचा आपण गौरव करत असतो. ही धम्माची परंपरा आहे. त्यांचा गौरव करणे हे उत्तम मंगल आहे असं भगवंत म्हणतात. कारण की वाईटाला प्रोत्साहन भरपूर देतात, चांगल्याला प्रोत्साहन कमी देत असतात. म्हणून या ठिकाणी तमाम बुद्धांची मातृसंस्था अशा लोकांचा गौरव करत असते. भगवंत पुढे म्हणतात की नम्रता बाळगणे उत्तम मंगल आहे. आम्ही शाळेत जेव्हा गेलो असत तर लिहिलेलं असतं विद्या विनयेन शोभते. ज्ञान जर आले असेल परंतु तुमच्या जर काही नम्रता नसेल तर ते ज्ञान काही कामाचं त्याला फुकाचं ज्ञान म्हणतात. बरोबर मॅडम? काही विद्या विनयेन शोभते. अंगी विनय जर नसेल तर ते ज्ञान काही कामाचं नाही. म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणते की ज्ञान की तुम्ही धम्मकार्यात तत्पर असलं पाहिजे. आज आपण मोहम्मदादांची या ठिकाणी कविता आहे, भीमा तुझ्या मताचे जर का 5 लोक असते, तलवारीचे तया ज्ञानेचं लोक असते. आपण जरी संख्येने कमी असलो तरी आज आपण बुद्ध विचाराने या ठिकाणी महामंत्र ग्रहण करीत आहोत. आणि या ठिकाणी भगवंतांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलंय की जो धम्मकार्यात मग्न असतो त्याचं हे उत्तम मंगल होत असतं. आणि या ठिकाणी काहीतरी आपलं देखील मागच्या भावाचं काहीतरी कर्म असेल म्हणून आज आम्ही बोधिसत्वाने दिलेल्या मातृ संस्थेमध्ये आम्ही कार्य करीत आहोत. आज लोक रविवार आहे, कोणी झोपले असतील, कोणी बाहेर गेले असतील, हो कोणी आपापल्या दुनियेत असतील, परिवारात असतील, परंतु सर्व सांभाळून देखील आज आम्ही या धम्मदीप उद्यानामध्ये धर्मग्रहण करून घेण्याचा या ठिकाणी आम्ही कर्म करीत आहोत. बघा 2500 वर्षापूर्वी वर्षावासमध्ये असेच त्या ठिकाणी भगवंताचं प्रवचन होत असेल आणि भगवंताच्या प्रवचनाला तुमच्या आमच्या सारखे उपासक येऊन बसत असतील. आज 2500 वर्षानंतर आज आम्ही देखील या ठिकाणी भगवंताचा उद्देश या ठिकाणी ग्रहण करीत आहोत. तर हे आपलं देखील उत्तम मंगल आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. भगवंत म्हणतात की गौरव करणे, नम्रता बाळगणे, संतुष्ट राहणे, केलेल्या उपकार स्मरणे आणि योग्य वेळी धम्मश्रवण करणे उत्तम मंगल. काय म्हणतात भगवंत? गौरव करणे. एखाद्याने जर काही चांगलं कार्य केलं असेल तर त्याचा निश्चितच या ठिकाणी गौरव केला पाहिजे. आणि भारतीय बुद्ध महासभेची आपली परंपरा आहे. ज्यावेळेला महालयांना या ठिकाणी अध्यक्ष होते तर जे काही 10वीचे विद्यार्थी असतील, 12वीचे विद्यार्थी असतील किंवा आपण अजूनपर्यंत आपण ती परंपरा चालू ठेवली, वर्षावासांची काही आमच्या धम्म भगिनी असतील, उपासक असतील, उपोषण पालन करतात, बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथाचं पालन करतात, या ठिकाणी विहारामध्ये कीर्तन करतात किंवा प्रवचनाचं आयोजन करतात, त्यांचा आपण गौरव करत असतो. ही धम्माची परंपरा आहे. त्यांचा गौरव करणे हे उत्तम मंगल आहे असं भगवंत म्हणतात. कारण की वाईटाला प्रोत्साहन भरपूर देतात, चांगल्याला प्रोत्साहन कमी देत असतात. म्हणून या ठिकाणी तमाम बुद्धांची मातृसंस्था अशा लोकांचा गौरव करत असते. भगवंत पुढे म्हणतात की नम्रता बाळगणे उत्तम मंगल आहे. आम्ही शाळेत जेव्हा गेलो असत तर लिहिलेलं असतं विद्या विनयेन शोभते. ज्ञान जर आले असेल परंतु तुमच्या जर काही नम्रता नसेल
तर ते ज्ञान काही कामाचं त्याला फुकाचं ज्ञान म्हणतात. बरोबर का ना? काही विद्या विनयला शोभते. अंगी विनय जर नसेल तर ते ज्ञान काही कामाचं नाही. म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणते की ज्ञान नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नम बुद्धाय नम धम्माय नम संघाय. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर आतापर्यंत जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. तसेच बेलच्या चिन्हाला स्पर्श केल्यानंतर ऑल करायला विसरू नका. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. नमो अशोकाय. जय भीम. जय रमाय.